नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। गेल्या वर्षीच्या 100% पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानाचे दावे तातडीने निकाली काढावे, गेल्या वर्षीच्या सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी व घरकुलचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे। राज्यमंत्र्यांच्या होम टाउन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याचं चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की सरकारमध्ये राहून तुम्ही काय करता। सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला, कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये। हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की 24 तारखेला पैसे मिळणार, 25 ला पैसे मिळणार। 24 तारीख होऊन गेली, आजची तारीख मला वाटतं 29 आहे, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। 100% एकूण 1 रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी आमची भूमिका आहे। शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव, याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे। नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे। या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे। जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर हे त्यांचं अपयश आहे। केंद्रीय कृषी मंत्र्याला त्यांनी आता सांगितलं, मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी भेटून आलोय, म्हणजे माझी केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर राज्याच्या कृषी मंत्र्यांबरोबर माझी बैठक 2 महिन्यापूर्वी झाली आहे। त्यांना आता सुचलंय हा मेहकरचा मोर्चा जो आहे या मोर्चामुळे त्यांनी धास्ती घेऊन की बाबा आता शेतकरी रविकांत तुपकरच्या पाठीशी उभा राहणार आणि सगळा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार, म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवायच्या हेतूने ते केविलवाना प्रयत्न करतायत। परंतु त्यांनी जर का मनात आणलं तर या कंपनीच्या छातीवर बसून कंपनीला आदेश देऊन 2 दिवसात सुद्धा विमा मिळू शकतो, परंतु त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळू द्यायचा नाहीये। पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसांची लढू या लढाई, नव्याने धार लावू मनाला, मनासारखे शस्त्र कुठेच नाही। आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी, काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी, बेमान जाहलेला एक नाग ठेचू, येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी। सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतोय। केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर आला असेल तर त्याचे आत्मचिंतन त्यांनी करायला हवे की सरकारमध्ये राहून ते काय करत आहेत। पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देण्याच्या तयारीत नाही, ते फक्त वर्तमानपत्रात बातम्या देतात की 24 तारखेला पैसे मिळणार, तारीख होऊन गेली तरी देखील शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।